आणि लगेच थांबलो वर्षीमध्ये एका ठिकाणी मग आम्ही आणि तेवढ्यातच त्या भावना आणलं फराळ आमच्याकडे लगेच आणि इकडे पाहिजे काय आपल्या मित्रमंडळी चालू पण केलं लगेच आणि इकडे तर दोघांनी एका जेत चालू केलं मस्त पैकी आणि ते पण कसं डायरेक्ट उभ्या ना भाऊ आणि इटलं सगळं झाल्याबरोबर लगेच निघलो आम्ही पुढे मग आणि त्याच्यानंतर लगेच चालू भाऊ पुढच्या गावामध्ये मग आणि या ठिकाणी पण उपवासाची वेळ ठेवला भाऊ मग काय झाली आपली मित्रमंडळी सुरू मस्त पैकी फराळ केलं पण त्याच्यानंतर चहा पण घेतला भाऊ आणि आता आम्हाला जायचं तो या मंदिराकडे मग काय भाऊ धकली आपली मित्रमंडळी मधातूनच कारण की मधातले शॉर्टकट रस्ते काढत आपल्या मित्रमंडळी सांगायचं कामच नाही डायरेक्ट आणि त्याच्यानंतर लगेच येऊन पोहोचलो आम्ही मंदिराजवळ मग पहिले तर खतरनाक मध्ये दर्शन घेऊन टाकलो आम्ही एका मग त्याच्यानंतर लगेच मस्त पैकी आरती पण घेऊन टाकलो आम्ही सगळ्यांना मग काय लगेच निघलो आम्ही पुढे कारण की आम्हाला अजून भरपूर अंतर जायचं होतं भाऊ आणि त्याच्यानंतर लगेच येऊन पोहोचलो आम्ही पाठवतामध्ये पहिले तर आम्ही सगळे आतमध्ये येऊन बसलो लगेच मग काय भाऊ मस्त पैकी फराळ पण करून घेतलं भाऊ आणि त्याच्यानंतर लगेच आरती सुरुवात झाली भाऊ मग आणि आरती झाल्याबरोबर लगेच निघलो आम्ही पुढे रस्त्याने मग आमच्या रस्त्याचा आनंद घेत येऊन पोहोचलो आम्ही रानांतरीमध्ये मग नीट आल्यावर तर पहिले आम्ही दर्शनाला रांगेत लागलो मग आपलं तर मस्त पैकी दर्शन पण झालं भाऊ लगेच मग आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे एका ठिकाणी बसलो मस्त पैकी फराळ केलं भाऊ लगेच आणि इकडे पाहिजे होतं काय आपल्याकडे 3 ट्रॅक्टर होते आणि त्याच्यानंतर लगेच झाली ट्रॅक्टर भरायला सुरुवात मग आणि या ट्रॅक्टरतूनच ते पोर होते सगळे मग हा गडीतून काय झाडाला चढ लागलो असा चढ लागला होता डायरेक्ट सगळे ट्रॅक्टर भरले मस्त पैकी लगेच निघलो आम्ही घराकडे मग आणि चला मग मित्रांनो भेटू आता मग पुढच्या ब्लॉग मध्ये पण तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या मोबाईल तुम्ही आणि कसं मग काय बोलायला म्हणाल तसं